नमस्कार. चला तर मग आज जाणून घेऊया एका अशा जागेबद्दल जी केवळ एक मंदिर नाही तर एका संस्कृतीच्या धैर्याची आणि कधीही न तुटणाऱ्या श्रद्धेची एक जिवंत गाथा आहे. आपण सोमनाथच्या या विलक्षण प्रवासाला सुरुवात करत आहोत. पण सुरुवातच करूया एका जरा वेगळ्या, विचार करायला लावणाऱ्या प्रश्नानं. 1000 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा कुणी उत्सव का साजरा करेल? हा प्रश्न वरवर पाहता खूप विचित्र वाटू शकतो, नाही का? पण याचं उत्तरच सोमनाथच्या खऱ्या ओळखीत दडलेलं आहे. तर ही गोष्ट विनाशाची नाहीये, अजिबात नाही. उलट ती त्याहूनही खूप खोल आहे. हे जे चित्र दिसतंय ते आहे सोमनाथ स्वाभिमान पर्व या उत्सवाचं. आणि हा उत्सव विनाशाच्या आठवणीसाठी नाही, तर त्या अतूट श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातोय. तर हे स्पष्ट आहे की हा उत्सव विनाशाची आठवण म्हणून नाही, तर धैर्याला दिलेली एक मानवंदना आहे. पण हे नक्की कसं, ते आता आपण पाहूया. अच्छा, तर मग हा सोमनाथ स्वाभिमान पर्व नक्की आहे तरी काय? हा एक राष्ट्रीय सोहळा आहे, जो 2 खूप महत्वाच्या घटनांचं प्रतीक आहे. एक म्हणजे 1026 साली मंदिरावर जो पहिला हल्ला झाला, त्याला 1000 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि दुसरं म्हणजे आपलं जे आधुनिक मंदिर आहे, त्याच्या पुनरुद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आता आपण जरा इतिहासात डोकावून पाहूया, कारण सोमनाथचा धैर्याची खरी ओळख तिथेच दडलेली आहे. ही टाईमलाईन बघा, ती आपल्याला सोमनाथच्या 1000 वर्षांच्या प्रवासाची एक झलक देते. सगळं सुरू झालं 1026 मध्ये, जेव्हा गझनीच्या महमूदने पहिला हल्ला केला. त्यानंतर तर अनेक शतकं विनाश आणि पुनर्बांधणीचं चक्र अविरतपणे सुरूच राहिलं. मग 1947 मध्ये सरदार पटेलांनी पुनर्बांधणीचा संकल्प केला आणि 1951 मध्ये नवीन मंदिराचं उद्घाटन झालं. आणि आता 2026 मध्ये हा स्वाभिमान पर्व त्याच 1000 वर्षांच्या श्रद्धेचा गौरव करतोय. आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? की सोमनाथ म्हणजे फक्त दगडविटांची इमारत कधीच नव्हती. ते कोट्यावधी लोकांसाठी श्रद्धा, त्यांची ओळख आणि त्यांच्या संस्कृतीच्या अभिमानाचं एक जिवंत प्रतीक होतं. आणि आजही आहे. आणि इतक्या वेळा पुनर्रचना झाल्यानंतर हे बघा त्याचं आजचं भव्य रूप. हे आधुनिक सोमनाथ मंदिर कैलास महामेरू प्रसाद या खास स्थापत्यशैलीत बांधलं गेलं आहे. आणि त्याची भव्यता खरंच पाहण्यासारखी आहे. आता येऊया त्या निर्णायक क्षणाकडे, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यानंतर मंदिराची पुन्हा एकदा उभारणी झाली. हा एक खूप महत्वाचा टप्पा होता. सरदार वल्लभभाई पटेलांचे हे शब्द बघा, ते यामागची भूमिका अगदी स्पष्ट करतात. त्यांच्या मते सोमनाथचा जीर्णोद्धार म्हणजे फक्त एका मंदिराची पुनर्बांधणी नव्हती, तर तो भारताचा हरवलेला सांस्कृतिक आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक होता. आणि ही दूरदृष्टी फक्त तेव्हापुरती मर्यादित नव्हती. हे बघा, 2001 सालचं हे चित्र मंदिराच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखे मोठे नेते उपस्थित होते. म्हणजेच 11 मे 1951. ही तारीख फक्त एका मंदिराच्या उद्घाटनाची नाहीये, तर ती आहे नव्याने स्वतंत्र झालेल्या एका राष्ट्राच्या सांस्कृतिक आत्मसन्मानाच्या पुनर्स्थापनेची. एक प्रकारे ती एक मोठी घोषणा होती. चला, आता या कथेला थेट वर्तमानात घेऊन येऊया आणि पाहूया की 21व्या शतकात सोमनाथ एक आधुनिक आणि जिवंत वारसा म्हणून कसं उभं आहे. ह्या स्लाइडवरचे आकडे पाहिले की मंदिराची लोकप्रियता आणि भव्यता लक्षात येते. जरा कल्पना करा, मंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा दिलेले 1666 कळस आणि 14,200 ध्वज आहेत, जे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भक्तीचं प्रतीक आहेत. आणि आता हा आकडा एका थक्क करणारा आहे. दरवर्षी जवळपास 97 लाख भाविक, 97 लाख इतके लोक सोमनाथला भेट देतात. यावरूनच लक्षात येतं की हे स्थळ आजही किती महत्वाचं आध्यात्मिक केंद्र आहे. पण सोमनाथ फक्त एक आध्यात्मिक केंद्र नाहीये, तर ते महिला सक्षमीकरणाचे एक मोठं उदाहरण बनलंय. ट्रस्टच्या माध्यमातून 363 महिलांना रोजगार मिळतो, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि याहूनही एक पाऊल पुढे जाऊन सोमनाथ मंदिर आजच्या काळात पर्यावरणाचं रक्षण कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण ठरतंय. ऐका तर, मंदिरातील फुलांपासून खत बनवलं जातं, प्लास्टिक कचऱ्यापासून पेवर ब्लॉक्स तयार केले जातात आणि पर्जन्यजल संधारणासारखे अभिनव उपक्रम राबवले जातात. खरंच हे खूप कौतुकास्पद आहे. चला,
तर आता आपण या चर्चेच्या समारोपाकडे वळूया आणि या चिरंतन प्रतीकाच्या मूळ संकल्पनेवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. हे आहे मंदिराचं अगदी केंद्रस्थान, त्याचं आध्यात्मिक हृदय, गर्भगृह. इथली शांतता आणि पावित्र्य आपल्याला या स्थळाच्या खऱ्या शक्तीची, खऱ्या ऊर्जेची जाणीव करून देतं. आणि या संपूर्ण कथेचं सार आपल्याला या एका वाक्यात मिळतं. विनाश करणाऱ्या शक्ती इतिहासात नाहीशा होतात, पण नीतिमत्ता, एकता आणि आत्मसन्मानावर आधारलेली श्रद्धा ती कायमस्वरूपी टिकून राहते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेला हा संस्कृत श्लोक सोमनाथचं आध्यात्मिक महत्त्व अगदी अचूकपणे सांगतो. त्याचा अर्थ असा आहे की भगवान शिवाने सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी या पवित्र भूमीची निर्मिती केली, जिथे मानवाला आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होते. आणि जाता जाता एक प्रश्न, श्रद्धा आणि धैर्याची ही 1000 वर्षांची गाथा आजच्या काळात आपल्याला काय शिकवून जाते, काय सांगते, यावर नक्कीच विचार करायला हवा.